नमस्कार मित्रांनो, आज आपण MS वर्ड ची A to Z शॉर्टकट की शिकणार आहोत. जी शॉर्टकट की तुम्हाला तुमच्या कामामध्ये गती देईल. तर चला सुरुवात करूया. पहिली शॉर्टकट की बघणार आहे आपण कंट्रोल ए. कंट्रोल ए ने डाटा पूर्ण सिलेक्ट होणार. याच्यानंतर दुसरी शॉर्टकट की जी आहे ती आहे कंट्रोल बी. कंट्रोल बी ने तुम्ही डाटा बोल्ड करू शकता. तिसरी जी शॉर्टकट की आहे कंट्रोल सी. कंट्रोल सी ने तुम्ही डाटा कॉपी करू शकता. कंट्रोल डी ने तुम्ही फॉन्टचे ऑप्शन ऑन करू शकता. त्यामध्ये याच्यानंतर आहे कंट्रोल ई. कंट्रोल ई ने तुमचा हा जो टेक्स्ट आहे तुम्ही याला सेंटर मध्ये करू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल एफ. कंट्रोल एफ ने तुम्ही फाइंड करू शकता. तुम्हाला जो पण शब्द तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मध्ये पाहिजे असेल तो तुम्ही सहज शोधू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल जी. कंट्रोल जी ने तुम्ही गो टू पेज करू शकता. तुमच्याकडे 4 पेज असेल, तुम्हाला जर पर्टिक्युलर पेजवर जायचं असेल, समजा मला एक नंबरच्या पेजवर जायचे तर आपण कंट्रोल जी च्या मदतीने जाऊ शकतो. याच्यानंतर आहे कंट्रोल एच. कंट्रोल एच ने आपण रिप्लेस करू शकता. एखाद्या शब्दाऐवजी तुम्ही दुसरा शब्द घेऊ शकता. जसं मी हा व्हिडिओ हा शब्द घेतला, व्हिडिओच्या ऐवजी मला ऑडिओ पाहिजे. रिप्लेस ऑल केला तर तुम्हाला व्हिडिओच्या ऐवजी ऑडिओ भेटेल. याच्यानंतर आय ने तुम्ही टेक्स्टला इटॅलिक करू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल जे. कंट्रोल जे ने तुम्ही पूर्ण टेक्स्टला जस्टिफाय करू शकता. कंट्रोल जे. याच्यानंतर आहे कंट्रोल के. कंट्रोल के ने तुम्ही हायपरलिंक ऑन करू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल एल. कंट्रोल एल ने आपण हा जो टेक्स्ट आहे आपण लेफ्टला घेऊ शकतो. जर सेंटरला असेल तर तुम्ही याला कंट्रोल एल च्या मदतीने लेफ्टला घेऊ शकता. एल च्या नंतर आहे कंट्रोल एम. कंट्रोल एम ने तुम्ही इंडेक्स टॅब यूज करू शकता. याच्यानंतर पुढची शॉर्टकट की कंट्रोल एन. कंट्रोल एन ने तुम्ही न्यू डॉक्युमेंट घेऊ शकता. याच्यानंतर आहे पुढची शॉर्टकट की आहे कंट्रोल ओ. कंट्रोल ओ ने तुम्ही पेज ओपन करू शकता. याच्यानंतर कंट्रोल पी. कंट्रोल पी ने तुम्ही प्रिंट काढू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल क्यू. कंट्रोल क्यू ने तुम्ही काय करू शकता, जे आपण कंट्रोल एम ने इंडेक्स टॅब जे घेतला होता कंट्रोल क्यू ने हा रिमूव्ह करतो. याच्यानंतर हा जो टेक्स्ट तुम्हाला राईटला पाहिजे असेल तर कंट्रोल आर दाबला तर हा राईटला जाणार टेक्स्ट. याच्यानंतर सर्वात महत्वाची शॉर्टकट की कंट्रोल एस. कंट्रोल एस ने तुम्ही पूर्ण फाईल सेव्ह करू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल टी. कंट्रोल टी ने तुम्ही हा पूर्ण एरिया इंडेक्स टॅब मध्ये कन्वर्ट करू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल यू. कंट्रोल यू ने तुम्ही अंडरलाईन करू शकता टेक्स्टला. याच्यानंतर आहे कंट्रोल व्ही. कंट्रोल व्ही ने तुम्ही टेक्स्ट पेस्ट करू शकता. जे आपण शॉर्टकट की मध्ये कंट्रोल सी असताना जे वापरलं होतं ते कॉपी करतो आणि कंट्रोल व्ही पेस्ट करतो. याच्यानंतर आहे कंट्रोल डब्ल्यू. कंट्रोल डब्ल्यू ने तुम्ही हा तुमचा जो डॉक्युमेंट आहे त्याला क्लोज करू शकता. याच्यानंतर आहे कंट्रोल एक्स केलं आणि कट होतं. कंट्रोल बी ने पेस्ट होतं. आणि सर्वात महत्वाचे 2 शॉर्टकट की कंट्रोल झेड MS वर्ड मधली कंट्रोल वाय आणि कंट्रोल झेड. कंट्रोल वाय ने तुम्ही रेडू करू शकता. कंट्रोल झेड ने तुम्ही एक स्टेप मागे जाऊ शकता. कंट्रोल वाय पुढे जातो, पुढची स्टेप घेतो आणि कंट्रोल झेड मागची स्टेप घेतो. इथं आपले MS वर्डचे ऑल शॉर्टकट की संपले आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.